नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे। आज आपण अकाल मृत्यू किंवा अचानक होणारी मृत्यूनंतर आत्म्याची गती कशी असते याबद्दल जाणून घेणार आहोत। अकाल मृत्यू म्हणजे अपघात, आत्महत्या, खून किंवा दीर्घकालीन शारीरिक रोगामुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल ही जाणून घेणार आहोत। प्रत्येक मनुष्याला जीवनातील या 7 रूपांमधून जावे लागते आणि जीवन चक्र पूर्ण करावे लागते। मित्रांनो, गरुड पुराणातील प्रेतकल्प खंडामध्ये मानवी जन्म आणि मृत्यूचे रहस्य स्पष्ट केले आहे। तसेच गरुड पुराणानुसार काल म्हणजेच काळ अर्थात आणि जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा आत्मा शरीर सोडतो। प्रत्येक व्यक्तीची जन्म आणि मृत्यूची वेळ निश्चितच ठरलेली असते, ती पूर्ण केल्यानंतरच तो पुन्हा दुसरे शरीर ग्रहण करतो। पण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्कीच निर्माण होतो किंवा येत असेल की जर एखादी व्यक्ती अकाली मरण पावते तेव्हा त्या आत्म्याचे काय होते आणि अकाली मृत्यू किंवा प्राणघातक मृत्यू कशाला म्हणतात। आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे श्री महागरुड पुराणातील सर्व रहस्यांमधून जाणून घेणार आहोत। परंतु आजचे सादरीकरण सुरू करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देऊ इच्छितो की आमच्या चॅनेलचा उद्देश फक्त तुम्हाला आपल्या सनातन धर्माची माहिती देणे आहे। धर्मग्रंथ, पुराण आणि त्यामधील माहिती तुम्हाला देणे व तसेच तुम्हाला सनातन धर्माशी जोडणे आहे। आम्ही सादर केलेली सर्व सादरीकरणे प्राचीन ग्रंथ, वेद आणि पुराणांनी प्रेरित आहेत। मित्रांनो, गरुड पुराणात सांगितले आहे की मनुष्याचे जीवन चक्र निश्चित आहे। जर एखाद्या व्यक्तीने हे चक्र पूर्ण केले नाही तर त्याचा अर्थ असा होतो की त्याचा अकाली मृत्यू झाला आहे। मृत्यूनंतरही त्याला अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात। परंतु सर्वप्रथम हे जाणून घेणे आवश्यक आहे की अकाली मृत्यू म्हणजे काय। म्हणजेच गरुड पुराणात अकाली मृत्यूच्या श्रेणीत कोणत्या प्रकारचा मृत्यू आहे। गरुड पुराणाच्या सिंहावलोकन अध्यायात पक्षीराज गरुड भगवंताला म्हणतात की हे प्रभू, अकाली मृत्यू पावलेल्या लोकांचा दिव्य मार्ग कोणता असतो, त्यांना तेथे कोणत्या प्रकारचे स्थान मिळते आणि त्यांचा वेग काय आहे। हे मधुसूदन, मला या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत, कृपया यांचे वर्णन करा। तेव्हा भगवंत म्हणतात की हे गरुडा, हे एक सर्वोच्च गुप्त रहस्य आहे, ते काळजीपूर्वक ऐका। कोणता जीव भुकेने मरण पावला असेल किंवा हिंसक प्राण्याने मारला किंवा फाशी घेऊन मरण पावला असेल, कोणाचा मृत्यू अपघाती झाला किंवा विष, श्वान, आग इत्यादीमुळे कोणाचा मृत्यू झाला आणि पाण्यात बुडून कोणाचा मृत्यू झाला किंवा सर्पदंशामुळे मरण पावलेला, अपघाताने किंवा रोगामुळे मरण पावलेला, त्याचा अकाली मृत्यू होतो। परंतु आत्महत्येचे वर्णन सर्वात निंदनीय आणि घृणास्पद अकाली मृत्यू म्हणून केले जाते। आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने माझा अपमान केला आहे हे समजून घ्यावे। माणसाचा किंवा प्राण्याचा मृत्यू नैसर्गिक आहे, तो आत्मा मृत्यूनंतर 40 दिवसांत दुसरे शरीर घेतो। पण आत्महत्येसारखा जघन्य गुन्हा करणाऱ्या व्यक्तीचा आत्मा पृथ्वीवरच भटकत राहतो जोपर्यंत ते निसर्गाने ठरवलेले जीवनचक्र पूर्ण करत नाही। अशा जीवाला स्वर्ग किंवा नरकही मिळत नाही। अकाली मरण पावलेला आत्मा आपल्या सर्व इच्छा म्हणजेच भूक, तहान, कामवासना, आनंद, क्रोध, अपराध, लोभ, वासना इत्यादी पूर्ण करण्यासाठी अंधारात भटकत असतो जोपर्यंत त्याचे निर्धारित जीवन चक्र पूर्ण होत नाही। हे पक्षीराज, हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की प्राण्यांची अकाली मृत्यू का होतात। तुम्ही हे पण लक्षपूर्वक ऐका। जर एखाद्याचा जीव निर्धारित वेळेत मरण पावला तर तो लवकरच यम लोकांत जातो। प्राचीन काळापासून आपल्या वेद आणि पुराणांमध्ये मानवाचे आयुष्य 100 वर्षे ठरवले गेले आहे, परंतु निंदनीय कृत्ये करणाऱ्या व्यक्तीचा लवकरच नाश होतो। वेदांच्या ज्ञानाभावी निंदनीय कर्मे करणारा, आळसामुळे कर्मांचा त्याग करणारा, सत्कर्माचा आदर न करणारा आणि दुसऱ्या स्त्रीशी आसक्त राहणारा, अशा मोठ्या दोषांमुळे माणसाचे आयुष्य कमी होते। नास्तिक नियमांचा त्याग करणाऱ्या अविश्वासू, अपवित्र, देशद्रोही आणि असत्य ब्राह्मणाचा अकाली मृत्यू निश्चित आहे। जो क्षत्रिय किंवा ब्राह्मण क्रूर, मूर्ख आणि लोकांचे रक्षण करणारा, धर्म आचरण करून लोकांना वेदना देणारा दोषी आहे, त्याला मृत्यूच्या प्रभावाखाली कठोर यातना सहन कराव्या लागतात। जो आपल्या कर्मांचा आणि सर्व मुख्य आचारांचा त्याग करतो, जो इतरांचे नुकसान करतो आणि जो निव्वळ व्यवसायात इतरांना लुटतो, त्यालाही ठरलेल्या वेळेपूर्वी अकाली मृत्यू येतो। तेव्हा पक्षीराज गरुड म्हणाले की हे प्रभू, तुम्ही मला अकाली मृत्यू आणि त्यासोबत होणाऱ्या त्रासांबद्दल माहिती तर दिली, परंतु प्रभू, अकाली मृत्यूनंतर कोणता आत्मा कोणत्या जीव रूपात भटकतो, कृपा करून माझी ही शंका दूर करा। मित्रांनो, तेव्हा भगवंत म्हणतात, हे गरुडा, तू माझा प्रिय भक्त आहेस, त्यामुळे प्राण्याच्या मृत्यूशी संबंधित ही गोपनीय बाब काळजीपूर्वक ऐका। हे पक्ष्यांच्या राजा गरुडा, अकाली मरण पावलेला मनुष्य, भूत, हाडळ, पिशाच, कुष्पमांडा,
ब्रह्मराक्षस, वेताळ किंवा क्षेत्रपाल या जगात भटकत राहतो. तर स्त्रीचा अकाली मृत्यू झाला तर ती सुद्धा अशाच जातीत भटकत राहते, पण वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या तरुणीचा अकाली मृत्यू झाला तर ती डायन बनते, आणि कुमारी मुलीचा अकाली मृत्यू झाला तर तिला हाडळ रूपात भटकावे लागते. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवंतांनी मनुष्याच्या अकाली मृत्यूबद्दल गोपनीय माहिती पक्षीराज गरुड यांना सांगितली आहे. तर आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय श्री कृष्ण अवश्य लिहा. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.